नागपुर के काटोल तालुका की एक आश्रमशाला में छात्रों के कथित यौन शोषण का गंभीर मामला सामने आया है। आश्रमशाला के 44 वर्षीय सिपाही राजेश मालापुरे पर 2 छात्रों के यौन शोषण और एक छात्र के साथ गलत हरकत करने की कोशिश का आरोप है। कोंडाली पुलिस ने आरोपी के खिलाफ पॉक्सो बाल न्याय अधिनियम और एट्रोसिटी एक्ट के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया है। मामले की जानकारी मिलते ही महिला एवं बाल संरक्षण विभाग की टीम ने आश्रमशाला पहुंचकर जांच शुरू कर दी है और वहां के सभी 260 विद्यार्थियों से पूछताछ कर उनके बयान दर्ज किए जाएंगे। जिलाधिकारी कुमार आशीर्वाद ने मामले को गंभीरता से लेते हुए दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई के निर्देश दिए हैं। साधारणतः सकाळी 12 वाजता चाइल्ड हेल्पलाईनला एक माहिती प्राप्त झाली की एक आश्रम शाळेमध्ये काही मुलांसोबत अत्याचाराची घटना झालेली आहे। त्याची माहिती माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरांना देण्यात आली। त्यांनी तातडीने निर्देश दिले की सदर घटनास्थळी जाऊन व्यवस्थित माहिती घेऊन अहवाल सादर करावा। त्यानुसार आम्ही कोंढाई पोलीस स्टेशन हद्दीतील काटोल तालुक्यातील एका आश्रम शाळेमध्ये व्हिजिट केली। त्या भेटीदरम्यान आम्हाला असं लक्षात आलं की काही मुलं जे निवासी प्रवेशशाळेमध्ये दाखल आहेत असे 2 मुलांवर एक मुलावर अत्याचार झाल्याचा प्रयत्न आहे आणि एका मुलावर अत्याचार झालेला आहे, लैंगिक अत्याचार। या सगळ्या बाबतीत आम्ही कोंढाई पोलीस स्टेशनच्या बाबतीत माहिती देऊन तिथे एफआयआर नोंदवण्याची कारवाई केली। त्यानुसार पुन्हा पण आम्ही मुलांचे स्टेटमेंट नोंदवत आले तर एक अल्पवयीन मुलगी तिने सांगितले की माझ्यासोबत पण गैरकृत्य करण्यात आलेलं आहे। त्यानुसार तातडीने आम्ही स्टेटमेंटची कॉपी आणि माहिती पोलिसांना दिली। त्यात अतिरिक्त त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे। हा जो व्यक्ती आहे हा निवासी आश्रमशाळेमध्ये सेवक या पदावर कार्यरत असून त्यांनी काल ती रात्री संध्याकाळी घटना घडली। ज्या अधीक्षकांना माहिती प्राप्त होताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली। त्यानुसार पुढील कारवाई आता कोंढाई पोलीस स्टेशन करत आहे।